श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना महत्त्व आहे। यात विष्णूंना जगाचे पालनहार म्हटले जाते। विष्णू पूजनासाठी एकादशी समर्पित आहे। वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी येतात आणि जर अधिक मास असेल तर तेव्हा 26 एकादशी येतात। प्रत्येक एकादशीला आपले एक वेगळे महत्त्व असून प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं नाव देखील आहे। त्यानुसार फाल्गुन महिन्यातील एकादशी तिथी 20 मार्च रोजी आहे। फाल्गुन महिन्यात येणाऱ्या या तिथीला आमलकी एकादशी किंवा रंगभरी एकादशी असं देखील म्हटलं जातं। या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, निरंतर जप करायचं आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य हे नष्ट होईल। आणि म्हणूनच आपल्याला आज इथे एक नारळ अर्पण करायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडापिडा आहे, अडचणी आहेत, नकारात्मकता आहेत, वाईट शक्ती आहे, करणी बाधा असेल, नजर दोष असतील, इतरही कोणती संकट असतील ती सर्व नष्ट होऊन आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे। आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। पंचांगानुसार आमलकी एकादशी 20 मार्च रोजी दुपारी 12:21 सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 मार्च रोजी दुपारी 2:22 समाप्त होईल। व्रताचे पारण 21 मार्च रोजी दुपारी 1:07 पासून ते 3:32 पर्यंत करता येईल। फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी किंवा रंगभरी किंवा आवळा एकादशी म्हणून साजरी केली जाते। या दिवशी विष्णूसह आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते। ज्याप्रमाणे श्री हरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे त्यांना आवळ्याचं झाड देखील अतिशय प्रिय आहे। आवळ्याच्या वृक्षामध्ये श्री हरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी वास करतात। त्यामुळे आमलकी एकादशीच्या दिवशी भक्त आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णूंची पूजा करतात। तसेच या दिवशी आवळा दान केल्याने 1000 गायी दान केल्या इतकं पुण्य प्राप्त होतं। त्याचबरोबर सर्व यज्ञाचे सुद्धा फळ प्राप्त होतं। या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती देखील होते। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतोय, कष्ट तर करतोय पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा टिकत नाही, काही ना काही कारणाने तो खर्च होतोय। तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे। जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल, पितृ दोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, आपल्या घरामध्ये इतरही कोणत्या बाधा असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात। आणि ह्या सर्व समस्या दूर करण्याकरता अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्याला या सर्व समस्यांपासून मुक्तीही मिळते। आणि हा उपाय जो आहे तो आपण अखंड लक्ष्मीची प्राप्ती करता म्हणजे आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहायला पाहिजे। त्याचबरोबर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्ही तेव्हा करू शकता। तर ह्या उपायाकरता आपल्याला एक नारळ विकत आणायचा आहे। आता हा नारळ जो आपण आणणार आहे तो आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे। त्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे। आपल्याला हलवून तो पाहायचा आहे आणि असा छान एक नारळ आपल्या घरी घेऊन यायचा आहे। नारळ घरी घेऊन आल्यानंतर जे आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे। आणि हा जो नारळ आहे तो आपल्या देवघरामध्ये असलेल्या माता लक्ष्मी समोर आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे। ह्या नारळाला आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती, हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत। आणि त्यानंतर आपल्याला एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं आणि त्याचबरोबर 3 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे।
आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीला स्मरण करून जी आपली अडचण आहे की आपल्या ज्या पण इच्छा आहे, ज्या हेतूने आपण हा उपाय करतोय, ती आपल्याला माता लक्ष्मीसमोर बोलायची. जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर तसं बोलायचं आहे. घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल किंवा इतरही कोणत्या तुमच्या समस्या असतील त्या आपल्याला माता लक्ष्मीसमोर बोलायच्या आहेत. अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा नारळ आपल्याला 7 दिवस आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि दररोज जशी आपण देवांची पूजा करतो त्याच वेळेस ह्या नारळाची सुद्धा आपल्याला पूजा करायची. नारळाला हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप दाखवायचं आहे आणि दररोज आपल्याला 1 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. एकूण 7 दिवस आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे. 7 दिवस ही सेवा करून झाल्यानंतर 8व्या दिवशी जे आहे आपल्याला तो नारळ देवघरातनं उचलायचा आहे आणि एक पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तो आपल्याला बांधायचा. पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये हा नारळ आणि त्या प्लेटमध्ये असलेले मुठभर तांदूळ आपल्याला ह्या नारळाबरोबर ठेवायचे आहेत आणि त्याची एक पोटली तयार करायची. आणि ही पोटली जी आहे आपल्या घरामध्ये जिथे आपलं धन ठेवलं जातं, महत्त्वाचे कागद किंवा पैसे ठेवले जातात त्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायची आहे. चमत्कारिक असा हा उपाय तुम्ही करताच तुम्हाला स्वतः अनुभव येईल. तुम्ही कमेंट करून मला सांगतील की खरंच ह्या उपायाने आमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक असा बदल घडलेला आहे. कारण हा उपाय केल्याबरोबरच तुम्हाला प्रचिती येईल की तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे झालेले आहेत. तुमच्या जीवनामध्ये जी असणारी आर्थिक समस्या आहेत, आर्थिक अडचणी आहेत त्या दूर झालेल्या आहेत आणि आलेला पैसा जो आहे तुमच्या घरामध्ये टिकायला लागेल. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आणि आजच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला निश्चितच त्याचं चांगलं फळ हे प्राप्त होणार आहे. अखंड लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे. नक्की करून पहा. त्याचबरोबर जर तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल किंवा तुमचं दुकान असेल ते नीट चालत नसेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करून हा नारळ ठेवून बघा. तुम्हाला स्वतः अनुभव येईल. तुमचा व्यवसाय जो आहे भरभराट होईल, तुमच्या दुकानामध्ये भरभराट होईल. असा हा प्रभावी उपाय आहे. नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल. प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.